आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या राज्याच्या अर्थसंकल्पावर उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर उदयजी सामंत आहेत। सर काय सांगाल, आज एक अर्थसंकल्प सादर झालेला आहे, या सरकार शेवटचा अर्थसंकल्प सांगितला जातोय आणि नवीन आता त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकाच आहेत। काय एक उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला जे हवं होतं किंवा राज्यासाठी जे गरजेचं होतं ते मिळालंय का किंवा त्याच्या योजना आल्यात का? एक पहिली गोष्ट आहे की नक्कीच 5 वर्षातलं हे शेवटचं बजेट आहे, पण फरक असा आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये वेगळं बजेट मांडलं गेलं, यावेळी वेगळं बजेट मांडलं गेलं। मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख वेगळे होते, या 2.5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख वेगळे आहेत आणि या 2.5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन कशा पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास करतात याचं प्रतिबिंब दाखवणारं आजचं हे बजेट आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे, महिला भगिनींचा विचार केलेला आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांचा विचार केलेला आहे। त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलचा मेट्रो सिटीमधला विचार केलेला आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यामुळे काही लोकांना पोटसू उठलेला आहे आणि ते हे मग निवडणुकीच्या अगोदरचं बजेट आहे, निवडणुकीचं पेपरावरचं बजेट आहे, याच्यामध्ये काही तथ्य नाही। मागच्या लोकसभेला एकदाच नरेटिव्ह सेट होतो, तो मागच्या लोकसभेला करून झालेला आहे। मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज करून, दलित बांधवांमध्ये गैरसमज करून आता कोणीही जनता याला जुमानणार नाही। त्याच्यामुळं हे जे बजेट आहे हे वास्तव बजेट आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं बजेट आहे आणि त्याच्यातनं अनेक घटकांना न्याय मिळालेला आहे। मगाशीच उद्धव ठाकरे बजेटच्या आधी आले होते पोडियमच्या इथे आणि माध्यमांशी बोलताना ते असं म्हणालेत की महाराष्ट्रातला ओरबडून गुजरातकडे सगळं घेऊन जाण्याचा डाव आहे आणि हे आम्ही केलेलं नेरेटिव्ह नाही आहे, ते आता सिद्ध झालेलं आहे। गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातोय अशा बातम्या येत आहेत। मगाशीच थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आपल्यावर टीका केलेली की उद्योग महाराष्ट्रातून चालले नाही। या बातम्या फक्त सामनामधनं येतात, बाकी कुठं येत नाहीत। आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये यांच्यावेळी महाराष्ट्र 2 नंबरला होता, 3 नंबरला होता, पण एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सलग 2 वर्ष 1 नंबरला आहे। काल केंद्र शासनाची स्टार्टअपची यादी जाहीर झाली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे। परंतु कदाचित त्यांच्या वर्तमानपत्रापर्यंत हे पोचत नसेल आणि त्यांच्या वर्तमानपत्रातलीच बातमी हीच इंटरनॅशनल बातमी आहे आणि तीच खरी बातमी असं समजून ते चालत असतील। कुठेही असं नाही, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला आहे, होता तो यांनी घालवला होता आणि भविष्यात देखील राहील। अशी कोणती योजना आहे जी उद्योग मंत्री म्हणून आपल्याला आवडली किंवा महाराष्ट्राच्या उद्योगांना चालना देण्यासाठी ती नवीन एखादी योजना आज आणली? एकतर उद्योग क्षेत्रामध्ये MIDCला स्वायत्त अधिकार आहेत, त्याच्यामुळे आम्ही बजेटवर अवलंबून नाही आहोत। MIDC स्वतःच्या योजना स्वतः जाहीर करतं, त्याची अंमलबजावणी करतं। उदाहरणार्थ कळंबोलीला इंटरनॅशनल लेवलचं इनोव्हेशन सेंटर होतं आहे, त्याच्यानंतर प्रत्येक 6 ठिकाणी स्किल सेंटर होत आहेत, त्याच्यानंतर उद्योग भवन होत आहेत, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप करतो आहे। आम्ही आमचं वॉटर सप्लाय जो आहे, जो आपण रेसिडेन्शियलला करतो, उद्योग विभागामध्ये करतो, तो पारदर्शकपणानं व्हावं, त्याच्यामध्ये लिकेज नसावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। त्याच्यामुळे इन्सेंटिव्हसाठी आम्ही जे पैसे मागितले होते बजेटमध्ये ते देखील 1188 कोटी रुपये या बजेटमधनं आम्हाला मिळालेले आहेत आणि बाकीचे आम्हाला स्वायत्त अधिकार असल्यामुळं आमच्या योजना आम्ही राबवू शकतो आणि त्या अनेक योजना या आम्ही राबवलेल्या आहेत। शेवटचा प्रश्न, अनेक नवीन योजना सादर झाल्या, म्हणजे मुलींसाठी असेल, बहिणींसाठी असेल, महिलांसाठी, शेतकरी, तुम्हाला आवडलेली योजना याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची कोणती जी तुम्हाला आवडली, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्या समाजाचं किंवा त्या महिलांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, त्यांचं भविष्य बदलेल? याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये ह्या योजना मंजूर झालेल्या आहेत। 3ही टप्प्याचे योजनांचे जे संकल्प आहेत हे वेगवेगळे आहेत। आता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचं 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतचं बिल आम्ही माफ केलेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्याला ऊर्जित अवस्था येणार आहे। जी महिला भगिनी घराचं नियोजन करते, मुलांना शिकवते, जी अत्यंत गरीब आहे, घरातून देखील बाहेर पडत नाही, तिच्या उद्धारासाठी दर महिन्याला आपण 1500 रुपये देतो। याचा अर्थ महिलांचा देखील आम्ही विचार केलेला आहे। आणि मध्ये आम्ही जर्मनीला जे जाऊन आलो त्याच्यामध्ये 4 लाख स्किल वर्कर जे जर्मनीमध्ये पाहिजेत, हा कन्सेप्ट खरं डोळ्यासमोर ठेवलेला नाही, परंतु स्किल डेव्हलपमेंट व्हावी यासाठी कार्यशाळा ज्या आपण आता युवकांच्या घेणार आहोत आणि त्यांना 10-10 हजार रुपये आपण देणार आहोत, ही देखील एक ऐतिहासिक योजना आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की 3ही योजनांचे, 4ही योजनांचे वेगवेगळे गाभे आहेत, त्याच्यातनं प्रत्येक घटकाला न्याय मिळणार आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीनं ह्या सगळ्याच योजना महत्त्वाच्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर तातडीनं करू। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, सादर झालेला आहे। आता तो अर्थसंकल्प कशा प्रकारे राबवला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं आहे।
कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.